पुण्यामधल्या कोंढव्यात 25 वर्षाच्या महिलेवर बलात्कार झालाय। कुरिअर बॉय असल्याचं सांगत अज्ञात व्यक्ती घरात घुसला। कोंढवा पोलिसांकडून आता अधिक तपास या घटनेचा सुरू आहे। सोसायटीतल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत। पुणे शहरातली अत्यंत धक्कादायक घटना। कोंढवा परिसर पुन्हा एकदा या धक्कादायक घटनेनं हादरलाय। एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीवर काल रात्री 7:30च्या सुमाराला अज्ञात इसमानं अत्याचार केला। आरोपीनं स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं। सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि दरवाजावर पोहोचल्यावर त्यानं पीडित महिलेला कुरिअर आहे असं सांगितलं। महिलेनं हे कुरिअर माझं नाही असं स्पष्ट सांगून नकार दिला। मात्र आरोपीनं सही करावी लागेल असा आग्रह धरला। त्यामुळे महिलेला सेफ्टी डोर तिनं उघडला आणि त्या क्षणी आरोपीनं तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला। त्यामुळे ती बेशुद्ध झाली। यानंतर त्यानं लैंगिक अत्याचार केला आणि विशेष म्हणजे आरोपीनं महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून मी पुन्हा येईन असाही संदेश दिलाय। कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय। सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेतलंय। आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। घरामध्ये घुसून अशा प्रकारे त्यानं अत्याचार केलेला आहे। काय नेमके या घटनेचे आता पुढचे तपशील आहेत? पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? खरं तर सुरुवातीला कोंढवा पोलिसांनी हा प्रकरण सगळं दाबण्याचा प्रयत्न केला होता। हे सर्वाधिक धक्कादायक आहे। अजूनही माहिती दिली जात नाही माध्यमांना, पण सगळे क्राईम ब्रांचकडनं पुढचा तपास सुरू केल्यानंतर हे सगळे प्रकरण बाहेर आलेलं आहे। खूप धक्कादायक आहे। मी पुन्हा हादरून गेले। अक्षरशः मागं बोबदेवची गँगरेपची घटना आपल्याला आठवत असेलच। त्यानंतर हा सगळा प्रकार आहे। मग ते महिलांची सुरक्षा ह्या निमित्ताने हाय प्रोफाईल सोसायटीत असा प्रकार होत असेल। आता काय असंही सांगितलं आहे की ते ओळखीचे आहेत वगैरे, जे काही तपासात समोर येईल। पण जो काही प्रकार घडलाय खरंच घृणास्पद आहे। म्हणजे सेल्फी काढणं अत्याचारानंतर हे सर्वाधिक मी हादरून सोडणार आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्याबरोबर होते। अत्यंत धक्कादायक घटना। खरं तर महिला असुरक्षित आहेत असं या घटनेवरून पुन्हा एकदा पुण्यामधून लक्षात येतं आहे। सार्वजनिक ठिकाणी होणारे बलात्काराचे प्रकार आणि त्याचबरोबर घरामध्ये शिरून अशा प्रकारे बलात्कार करणं आणि त्यानंतर या आरोपीनं स्वतःचा सेल्फी घेऊन मी पुन्हा येईन असं त्यामध्ये सांगणं अत्यंत धक्कादायक आहे। पोलिसांनी या संदर्भातली पथकं तयार केलीत आणि शोध आता या बलात्काराचा सुरू आहे।